हॅलो, मी प्रीती रणखांबे आणि यू अँड मी ह्या माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी 15व्या भागाला चौघीजणीच्या सुरुवात करत आहे. मागच्या 14व्या भागात आता ही गोष्ट ॲक्च्युली छान डेव्हलप होती आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, तुमच्या कुटुंबातल्या लोकांबरोबर, तुमच्या सोसायटीतल्या लोकांबरोबर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकनवर क्लिक करा. त्यामुळे मी जेव्हा पुढचा भाग यूट्यूबवर अपलोड करीन तेव्हा तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला कळेल की आता पुढचा भाग रेडी आहे आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीने ही गोष्ट पुढे नेता येईल. तर चला आपण 15व्या भागाला सुरू करू. 15व्या भागाचं नाव आहे वॉशिंग्टनची तार. संबंध वर्षात नोव्हेंबर महिना इतका वाईट महिना दुसरा कुठलाही नसेल. खिडकीशी उभी राहून बाहेर बघत असलेली मार्गरेट म्हणाली. मंद फिकट दुपार आणि कडक थंडीने करपलेली बाग यामुळे बाहेर विलक्षण उदासीन वातावरण पसरलं होतं. नोव्हेंबर महिना वाईटच आहे, त्याशिवाय का मी नोव्हेंबरमध्ये जन्मले, जो लिहिता लिहिता मध्येच वर मान करून म्हणाली. आता जर छान छानसं काही घडलं ना तर आपण म्हणूया की नोव्हेंबर महिना देखील चांगला आहे, बेथ म्हणाली. कोणत्याही गोष्टीकडे ती आशावादी दृष्टीनं बघत असे, अगदी नोव्हेंबरकडे सुद्धा. छान छानसं घडतंच आहे कुठे आपल्या आयुष्यात, मेघ उद्विग्नपणे म्हणाली. दिवसामागून दिवस जातायत, आपण राब राब राबतोय. त्यात कधी कसला फेरबदल नाही की कधी कसली चैन नाही. असंच आयुष्य संपणार झालं. ऐक बिचारी मेघ, जो हसून म्हणाली. इतर मुली मजा करत असताना तुला मात्र कष्टात आयुष्य घालवावं लागतंय. मोठा अन्याय आहे ग. पण काय करू, तुझी परिस्थिती बदलणं माझ्या हातात नाहीये ना. हीच तू जर माझ्या एखाद्या कथेतली नायिका असतीस ना तर तुझ्या जीवनात मी चुटकी सरशी क्रांती घडवून आणली असती. नायिकेचे 2 मोठे विशेष, सौंदर्य, सद्गुण तुझ्यात आहे. मी एवढंच केलं असतं की कुठेतरी एखादा श्रीमंत काका मामा दाखवला असता आणि त्याला अकस्मात मरायला लावून त्याची अफाट संपत्ती मी तुला क्षणार्धात दिली असती आणि त्याचं स्वामिनी बनवलं असतं. कथेत हे सगळं ठीक आहे, मेघ म्हणाली, पण प्रत्यक्षात माणसं अशी अचानक श्रीमंत होत नाहीत. पुरुषांना कष्ट करून पोट भरावं लागतं आणि तरुण मुलींना पैशाच्या अभावी लग्न सुद्धा करता येत नाही. फार वाईट आहे हे जग. तू जरा धीर धर मेघ, पलीकडच्या कोपऱ्यात मातीचे छोटे पुतळे करत असलेली एमी उत्साहानं म्हणाली. आणखी 8-10 वर्षात मी आणि जो आमच्या कलेच्या जोरावर खूप पैसे मिळवू आणि मग सगळ्या जणी अगदी चैनीत राहू. कलेवरही माझा फारसा विश्वास नाहीये, मेघ म्हणाली, पण तुमच्या दोघींच्या सदिच्छेबद्दल मी आभारी आहे तुमची. तिने एक मोठा उसासा टाकला. पुन्हा ती खिडकीतून बागेकडे बघत राहिली. जो आपल्या एका कथेची पक्की प्रत तयार करीत होती. एमी मातीचे पुतळे करण्यात गर्क झाली होती. एवढ्यात दुसऱ्या एका खिडकीशी उभी असलेली बेथ टाळ्या पिटीत म्हणाली. निदान 2 छान गोष्टी नक्की घडतायत. आई घरी येतेय आणि लॉरी आपल्या बागेतून उड्या मारत आपल्याकडेच येतोय. ती एवढं म्हणते तोच मिसेस मार्च दार उघडून घरात आली. तिच्या पाठोपाठ लॉरीही आला. मुलींनो, पप्पांचं काही पत्र? मिसेस मार्चनं आत येताच नेहमीचा प्रश्न मुलींना विचारला. आज माझ्याबरोबर फिरायला येणार का कुणी? लॉरी आपला सगळा आर्जवीपणा एकवटून म्हणाला. दिवसभर गणित सोडवल्यामुळे माझं डोकं अगदी भणाणून गेलंय, म्हणून मी गाडीतून जरा थंड वाऱ्यावर फिरून येणार आहे. माझ्याबरोबर ब्रुकलाही मी नेणार आहे, तेव्हा बाहेर वातावरण उदास असलं तरी आत गप्पांना तोटा नाही. जो, येणार ना तुम्ही मंडळी माझ्याबरोबर? येणार की. मला मात्र नाही जमणार, थोडंसं शिवण पूर्ण करायचंय, मेघ आपले शिवणकाम बाहेर काढीत म्हणाली. तिनं आणि मिसेस मार्चनं आपापसात ठरवून टाकलं होतं की ब्रुक बरोबर असताना फिरायला जाणं मेघनं शक्यतो टाळावं. आम्ही तिघी जणी आता 5 मिनिटात कपडे बदलून तयार होतो, एमी ओरडली. हात धुण्यासाठी ती आत पळाली. मी बाहेर जातोच आहे, तर तुमचं काम असल्यास काही सांगा आई, लॉरी मिसेस मार्चकडे वळून म्हणाला. मिसेस मार्च विषयी त्याला अतोनात प्रेमादर वाटे आणि मुलानं आईशी वागावं तशा जिव्हाळ्यानं तो तिच्याशी वागे. काम तसं काही विशेष नाही बेटा, मिसेस मार्च म्हणाल्या. फक्त जमल्यास येताना पोस्टात जाऊन
पप्पांच्या पत्राची चौकशी करून ये. ते पत्र धाडायला कधीच चुकायचे नाहीत. पण आज पत्राचा वार असूनही त्यांचं पत्रच नाही आलंय. मग वाटेत काही विलंब झाला असल्यास न कळे. मिसेस मार्च इतकं बोलतेच आहे तोवर दारावरची बेल कर्कशपणे वाजली. लगोलग हॅना एक पत्र घेऊन आली. तो तारेचा लखोटा होता. ही तर तार दिसतीये, हॅना भयभीत स्वरात म्हणाली आणि कापऱ्या हाताने तिने तो लखोटा मिसेस मार्चच्या हाती दिला. तारेचा लखोटा हे शब्द कानी पडताच मिसेस मार्चनं विद्युत वेगानं तो लखोटा फोडला. पण आतल्या कागदांवरच्या 2 ओळींवरून तिनं नजर फिरवली, मात्र तिचा चेहरा एकदम पांढरा फटफटीत पडला आणि ती धाडकन आपल्या खुर्चीवर बसली. लॉरी तिच्यासाठी पाणी आणण्याकरता धावत आत गेला. मेग आणि हॅना या दोघींनी मिसेस मार्चला आवरलं आणि जोनं कंपित स्वरात तारेतला मजकूर इतरांना वाचून दाखवला. तार अशी होती, मिसेस मार्च, तुमचे पती अतिशय आजारी आहेत, ताबडतोब निघून या. एस हेल, ब्लॅक हॉस्पिटल, वॉशिंग्टन. एका क्षणात ते घर किती विलक्षण स्तब्ध झालं. बाहेरचा दिवस कसा झपाट्यानं काळवंडून गेला आणि त्या छोट्या मुलींचं सुखी निरामय जीवन कसं क्षणात पालटून गेलं. त्या सगळ्या जणी भयभीत होऊन आपल्या आईभोवती गोळा झाल्या आणि आपल्या आयुष्याचा सगळा आधारच जणू कोणीतरी काढून घेत आहे ही व्याकुळता त्यांच्या मुद्रेवर पसरली. मिसेस मार्च हताशपणे खुर्चीवर बसून राहिल्या होत्या, पण क्षणभरच. लगेच त्यांनी स्वतःला सावरलं, मन स्थिर केलं आणि तार पुन्हा एकदा नीट वाचली. वाचता वाचता त्यांचे डोळे पाण्यानं भरून आले आणि मुलींकडे वळून ती त्यांना म्हणाली, मी लगेच पप्पांकडे जातीये, पण कदाचित तोवर विलंब झाला असेल. तसं काही झालंच तर बाळांनो, ते सोसण्यासाठी मन घट्ट करा. स्वतःला धीर द्या आणि मलाही धीर द्या. आईचे ते शब्द ऐकताच मुलींच्या मनाचा बांध फुटला. इतका वेळ प्रयासानं आवरून धरलेले दुःख उफाळून आले आणि त्यानंतर काही मिनिटं केवळ हुंदक्यांचे, तुटक शब्दांचे, आश्वासनांचे आणि आधाराच्या शब्दांचे आवाज तिथं उमटत राहिले. हॅना देखील बाजूला उभी राहून मूकपणे अश्रू ढाळत होती. पण सगळ्यांच्या आधी ती भानावर आली आणि पुढे मुलींना आईपासून बाजूला करत दृढ स्वरात ती म्हणाली, आता रडण्यात वेळ घालवून चालायचं नाही पोरींनो. वेळ खूप थोडा आहे आणि आपल्याला खूप काम करायचंय. तिचे शब्द ऐकताच मिसेस मार्चच्या मनालाही थोडासा धीर आला आणि आपले डोळे पुसून खोल श्वास घेऊन त्या म्हणाल्या, हॅना म्हणतीये ते बरोबर आहे मुलींनो. ही रडण्याची वेळ नाहीये. तुम्ही गप्प राहा बघू आणि मला जरा नीट विचार करू दे काय करायचं ते. मुली कापत कापत बाजूला उभ्या राहिल्या. मोठ्या प्रयासानं त्यांनी आपले हुंदके आवरले, डोळे पुसले आणि आईच्या पुढल्या शब्दांची वाट बघत तिच्या फिकट मुखावर नजर खेळवून त्या स्तब्ध राहिल्या. मिसेस मार्चही आपलं दुःख बाजूला ठेवून पुढल्या कामांचा तपशील ठरवू लागल्या. तेव्हा तिला प्रथम आठवण झाली लॉरीची. लॉरी कुठे? तिनं विचारलं. हे काय, इथेच आहे मी. मला सांगा ना काही काम, काय करू मी? शेजारच्या खोलीतून पुढे येत अत्यंत व्याकुळ स्वरात लॉरी म्हणाला. इतका वेळ त्याला पुढे यायचा धीरच झाला नाही. आपल्यासारख्या जिव्हाळ्याच्या मित्राच्या नजरेनं देखील पाहू नये असं त्या मंडळींचं कौटुंबिक दुःख खाजगी आणि पवित्र आहे या भावनेनं इतका वेळ तो शेजारच्या खोलीत बसून राहिला होता. हे बघ लॉरी, मिसेस मार्च म्हणाल्या, पहिल्या प्रथम मी ताबडतोब येतेय अशी तार कर पोस्टात जाऊन. यानंतरची पहिली गाडी उद्या पहाटे निघते, तिनं मी जाईन. आणखी काय करू मी? बाहेर गाडी उभी आहे, घोडे तयार आहेत. तुम्ही म्हणाल तिकडे जातो, सांगाल ते करतो. लॉरी अधीर होऊन म्हणाला. आणखी? मिसेस मार्च जरा विचार करत म्हणाल्या, हां, आंट मार्चकडे एवढी चिठ्ठी नेऊन दे. जो, मला कागद आणि पेन दे बघू. नुकतीच पक्की प्रत करून ठेवलेल्या आपल्या कथेचा एक कागद जोनं टर्कन फाडला आणि टेबल पुढे ओढून पाठकोऱ्या बाजूनं तो तिनं आईसमोर ठेवला. तिच्या लगेच ध्यानी आलं की प्रवासासाठी आणि वडिलांच्या औषधोपचारासाठी आपल्या आईला आंट मार्चकडे पैशांची भीक मागावी लागणार. तिला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं आणि तीव्रतेनं तिच्या मनात आलं, आपण काहीतरी करावं आणि थोडेसे पैसे कुठून तरी तिला मिळवून द्यावेत. आंट मार्चची चिठ्ठी लिहून पुरी करून ती लॉरी जवळ देत मिसेस मार्च म्हणाल्या, जा बेटा, पण ध्यानात ठेव, उगाच फार धावपळ करू नकोस. आपल्याकडे आहे थोडासा वेळ, त्याची काहीही आवश्यकता नाही.
पण लॉरीनं ती सूचना मुळीच मनावर घेतली नाही. दुसऱ्याच क्षणी त्याच्या गाडीचे घोडे भरधाव वेगाने रस्ता कापताना दिसले. जो, मिसेस मार्च म्हणाल्या, तू माझ्या कामाच्या जागी जा आणि मी येऊ शकत नाही असं त्यांना कळव. येताना मी यादी करून देते, ती औषधं आणि वस्तू खरेदी करून घेऊन ये. कारण हॉस्पिटलमध्ये सगळी औषधं मिळतीलच असं नाही. कित्येकदा तिथला साठा अपुरा असतो. बेथ, तू मिस्टर लॉरेन्सकडे जा आणि त्यांच्याकडून जुन्या दारूच्या 2 बाटल्या घेऊन ये. पप्पांसाठी दुसऱ्यांकडे वस्तू मागताना मला मुळीच संकोच वाटत नाही. त्यांना सगळं काही व्यवस्थित मिळालं पाहिजे. आणि एमी, हॅनाला सांग माझी ती काळी ट्रंक खाली काढायला. मेग बेटा, माझं सारं सामान गोळा करायला मदत कर मला. मी इतकी बावरून गेलीये, मला काही सुचत नाहीये. मेगनं आईला स्वस्थ बसून जरा विसावा घेण्याची विनंती केली आणि मग त्या सगळ्या बहिणी आपापल्या वाट्यांची कामं भराभर करू लागल्या. खूप मोठं वादळी वारं यावं आणि एखादा वृक्ष मुळापासून हादरून निघावा, तशी तारेतल्या मजकुरामुळे त्या घरातली शांतता ढवळून निघाली होती. बेथनं शेजारी जाऊन आईचा निरोप कळवला, मात्र मिस्टर लॉरेन्स तिच्याबरोबर लगोलग उठून आले. त्यांनी आपल्याबरोबर जुन्या दारूच्या बाटल्या तर आणल्याच होत्या, पण रुग्र परिचर्येसाठी जे त्यांना आवश्यक वाटलं, सुचलं, ते सगळं त्यांनी आणलं होतं. आल्याबरोबर त्यांनी मिसेस मार्चला धीर दिला, सहानुभूतीचे शब्द उच्चारले आणि या प्रसंगी आपल्याकडून करता येईल ते सगळं सहाय्य आपण त्यांना करू असं आश्वासन दिलं. त्यांनी स्वतः तिचबरोबर वॉशिंग्टनला येण्याची देखील तयारी दाखवली. अर्थात त्यांच्यासारख्या वृद्ध माणसानं इतके श्रम घ्यावेत हे मिसेस मार्चला रुचलं नाही आणि त्या बाबतीत त्यांचा हट्ट त्यांनी चालू दिला नाही. पण त्यांनी दर्शवलेल्या आपुलकीमुळे मिसेस मार्चला खूप धीर आला, एवढं मात्र खरं. तिनं निक्षून नकार दिला तेव्हा मिस्टर लॉरेन्स क्षणभर स्तब्ध बसून विचार करत राहिले. त्यांच्या भुवया संकुचित झाल्या. त्यांनी आपले हात एकावर एक चोळले आणि मग मी लगेच परत येतो असं म्हणत ते तडक घरी निघून गेले. घरातल्या कामाच्या गडबडीत सर्वांना त्याचा विसर पडला. पण थोड्या वेळानं आईसाठी एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात तिचे बूट घेऊन मेग पुन्हा दिवाणखान्यात येतेच तो दाराशी ब्रुक उभा होता. मिस मार्च, तिला बघताच अभिवादन करीत ब्रुक म्हणाला, तुमच्या वडिलांच्या आजाराची बातमी ऐकून फार वाईट वाटलं मला. त्याच्या संथ प्रेमळ स्वरानं मेगच्या प्रक्षुब्ध वृत्ती बऱ्याचशा स्थिरावल्या. ब्रुक पुढे म्हणाला, मी आलोय तुमच्या आईला सोबत वॉशिंग्टनला घेऊन जाण्यासाठी. मिस्टर लॉरेन्सचं तिकडं काही काम निघालंय आणि ते धाडतायत मला, तेव्हा तुमच्या आईबरोबरच निघावं म्हणतो. मेगच्या हातातले हातमोजे एकदम खाली पडले आणि उजव्या हातातला चहाचा कप डाव्या हातात घेऊन तिनं आपला हात ब्रुकच्या हाती कसा दिला हे तिचं तिलाच ठाऊक. तिच्या तोंडून शब्द सुद्धा फुटेना, इतकं तिचं हृदय समाधानानं आणि कृतज्ञतेनं भरून आलं होतं. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण आपल्या मुखावर खिळलेल्या ब्रुकच्या तपकिरी डोळ्यात एक विशिष्ट चमक तिला त्याच वेळी दिसली. त्याबरोबर आपला हात घाईघाईनं मागं घेऊन ती पुटपुटली, आईला फार बरं वाटेल हे ऐकून आणि तिच्याबरोबर घरच्यासारखं काळजी घेणारं कोणीतरी आहे हे पाहून आमच्याही मनावरचा काळजीचा भार दूर होईल. फार आभारी आहे मी तुमची. आणि ती लगेच आईला सांगण्यासाठी निघून गेली. आंट मार्च कडून लॉरी परत येईतो मिसेस मार्चनं सगळं सामान आवरून तिच्या प्रवासाची अर्धी अधिक सिद्धता केली होती. आंट मार्चने प्रवास खर्चाची आणि इतर रक्कमही घसघशीत दिली होती, पण सोबत तिने एक छोटंसं पत्रही लिहिलं होतं आणि त्यात नेहमीप्रमाणे तिनं बराचसा उपदेश केला होता. मिस्टर मार्च यांनी आपल्या पोक्त वयाचा विचार न करता रणभूमीवर जाण्याचा जो वेडेपणा केला होता याबद्दल तिनं त्यांची खरडपट्टी काढली होती आणि एकंदरीनेच या सर्व कुटुंबाच्या अव्यवहारी धोरणाबद्दल तिनं त्यांना दोष दिला होता. मिसेस मार्चनं ते पत्र वाचलं, त्याबरोबर तिच्या कपाळावर 2 आठ्या उमटल्या. ती काही बोलली नाही, पण तिनं आपले ओठ घट्ट मिटून घेतले आणि नंतर कितीतरी वेळ तिचा चेहरा तसाच स्त्रस्त आणि गंभीर राहिला. जो त्यावेळी तिथं असती तर तिला आईच्या मनातल्या खळबळीचा लगेच सुगावा लागला असता. दुपार या गोंधळात भरकन निघून गेली. सगळी आवरावर करून मेग आणि मिसेस मार्च जरा वेळ निवांत बसल्या. बेथनं आणि एमीनं जेवणाचं टेबल मांडायला सुरुवात केली. हॅना मिसेस मार्चच्या कपड्यांना इस्त्री करू लागली, पण जोचा अद्याप पत्ता नव्हता. ती कुठे गेली हेही कुणाला ठाऊक नव्हतं. आता घरात सगळ्यांना ही एक नवीन काळजी लागून राहिली, कारण जोच्या डोक्यात
केव्हा काय येईल आणि ती केव्हा काय करून बसेल याची कोणालाही खात्री देता येत नसे. लॉरी तिला शोधण्यासाठी घराबाहेर पडला, पण त्याची आणि जोची चुकामुक झाली आणि काही वेळानं ती एकटीच घरी परत आली. तिनं घरात पाऊल टाकलं त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक मोठा विलक्षण भाव दिसत होता. गंमत आणि भय, पस्तावा आणि समाधान अशा परस्पर विरोधी भावनांची त्यात सरमिसळ झाली होती. त्यामुळे घरातल्या माणसांना मोठं आश्चर्य वाटलं, पण त्याहीपेक्षा त्यांना अधिक विस्मय वाटला तो नंतरच्या जोच्या कृतीचा. घरात येताच तिनं नोटांचं एक पुडकं आपल्या आईच्या हातात ठेवलं आणि विचित्र रुद्ध स्वरात ती म्हणाली, आई, पप्पांना बरं करून घरी परत आणण्याच्या दृष्टीनं ही माझी छोटीशी मदत. $25? नोटा पाहून मिसेस मार्चनं आश्चर्यानं विचारलं, कुठून आणलेस एवढे पैसे जो? काहीतरी वेड्यासारखं तर नाही ना केलंस तू? छे छे, जो चटकन म्हणाली, हे पैसे अगदी माझे स्वतःचे आहेत. कुणाकडून उसनवारी केली नाही आणि भीकही मागितली नाही, की चोरीही केली नाही. जे अगदी माझं स्वतःचं होतं ते विकून ही कमाई केली आहे मी, आई. आणि तिनं आपल्या डोक्यावरची टोपी काढली. त्याबरोबर एक विलक्षण दृश्य सर्वांच्या नजरेस पडलं. जोनं आपले दाट, लांब सडक, विपुल, सुंदर केस कापून ते अगदी डोक्याबरोबर आखूड केले होते. तुझे केस? जो, अगं, केस कापलेस तू एवढे छान? अगं, तुझं सौंदर्य होतं ते पोरी. त्याची खरंच काही जरुरी होती का जो? जो आता पहिल्यासारखी दिसत नाही, पण मला ती पहिल्यापेक्षाही आवडते. लाडकी जो. जोनं कापून आखूड केलेले केस नजरेस पडताच या आणि अशाच उद्गारांचा कल्लोळ उडाला. बेथनं तर येऊन तिला घट्ट मिठीच मारली. जोनं मुद्रेवर बेफिकिरीचा आव आणला होता, पण त्यानं कोणी फसलं नाही. इतका सुंदर आणि विपुल केशकलाप गमावून बसताना तिला काय झालं असेल याची सगळ्यांना कल्पना होती. जोनं आपल्या केसांवरून हात फिरवला आणि किंचित हसून ती बेथला म्हणाली, रडू नकोस बेदी. माझे केस गेले म्हणजे काही मोठी राष्ट्रीय आपत्ती तर कोसळली नाही ना? आणि मग इतरांना उद्देशून ती म्हणाली, माझ्या दृष्टीनं ही एक चांगलीच गोष्ट आहे. नाहीतरी अलीकडे मला त्या केसांचा जरा गर्वच होऊ लागला होता. केस कापल्यामुळे माझं डोकंही हलकं हलकं वाटतंय. केस कापणाऱ्या माणसानं मला सांगितलं की काही दिवसांनी थोडेसे केस वाढले की ते छान कुरळे करून घेता येतील. ते आयतच मुलांसारखं दिसेल, मलाही ते आवडेल. मग केस बांधायची, वेणी घालायची कटकटही वाचली. नुसता कंगवा फिरवून केस वळवले की झालं. मी जे केलं ते जाणून बुजून केलंय, त्यामुळे आता तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आणि आई, आता हे पैसे ठेवून दे आणि चला आपण जेवून घेऊ. जो, मला सगळं नीट सांग बरं बेटा. खूप मोठा त्याग केलायस तू पोरी आज. कदाचित तुला या गोष्टीचा पस्तावा होईल उद्या, मिसेस मार्च म्हणाली. नाही ग आई, तसं मुळीच व्हायचं नाही, जो चटकन म्हणाली. आपण केलेल्या अविचारीपणाबद्दल आई कदाचित रागवेल अशी तिला भीती वाटत होती. ती भीती नाहीशी झाल्यामुळे आता तिला खूपच मोकळं मोकळं वाटत होतं. पण जो, हे सगळं कसं करवलं ग तुला? एमीनं सादर आश्चर्यानं प्रश्न केला. तिला स्वतःला तिच्या केसांचं एवढं कौतुक होतं की ते कापण्याऐवजी स्वतःचं डोकं कापून घ्यायला ती तयार झाली असती. एव्हाना उशीर झाला असल्यामुळे आता त्या जेवायला टेबलाभोवती बसल्या. मग जो म्हणाली, सांगते मी तुम्हाला सगळं. पप्पांच्या आजाराचं कळताच तुम्हा सगळ्यांप्रमाणे मलाही खूप बेचैन झालं. पप्पांसाठी आपण स्वतः काहीतरी केलंच पाहिजे असं मला खूप तीव्रतेनं वाटत होतं. लोकांकडून पैसे उसनं घेणं जसं मम्मीला आवडत नाही, तसंच मलाही ते नाही रुचत. आंट मार्चनं मदत केली खरी, पण पैसे देताना ती कुरकुरणार हे माहिती होतं मला, कारण तो तिचा स्वभावच आहे. मेघनं आपल्या पगाराच्या पैशात घरभाडं चुकतं केलं आणि मी माझा पगार मात्र स्वतःच्या कपड्यांवर खर्च केला. त्यामुळे मला खूप अपराधासारखं वाटत होतं. काय वाटेल ते करून थोडेसे पैसे कुठून तरी आणावेत असा निर्धार केला होता मी. जो, तुला अपराधासारखं वाटायचं काहीच कारण नाही बेटा, मिसेस मार्च मध्येच म्हणाल्या. कारण तुला हिवाळ्यासाठी मुळीच कपडे नव्हते, मग तू स्वतःला कपडे घेतलेस, यात काहीच बिघडलं नाही. ते झालंच गाई, जो म्हणाली. पण मला पैसे हवेच होते. केस विकण्याची आधी माझ्या मनात कल्पना नव्हती, पण रस्त्यानं जाता जाता मी स्वतःशीच खूप विचार करत होते की काय करावं, कसे पैसे मिळवावेत.
रस्त्याच्या दुतर्फा भारी भारी दुकानं होती, त्यात नाना प्रकारचा माल खच्चून भरला होता. वाटलं खुशाल घुसावं आणि दुकानात चोरी करावी, दरोडा घालावा, पण पप्पांसाठी पैसा उभा करावा. तेवढ्यात या दुकानाकडे माझी नजर गेली. दुकानाच्या शोकेसमध्ये काचेच्या तावदाना आड लांब लचक मोकळे केस, त्याप्रमाणेच खऱ्या केसांच्या गुंफलेल्या वेण्या, काळ्या पिंगट सोनेरी केसांच्या वेण्या विकायला ठेवल्या होत्या. त्यावर किमतीच्या चिठ्ठ्या लावल्या होत्या. एका काळ्याभोर वेणीची किंमत तर $40 होती आणि माझ्या वेणी इतकी ती जाडही नव्हती. त्याबरोबर एकदम माझ्या मनात आलं, आपणही आपले केस विकून पैसा का मिळवू नये. हे आलं आणि मी पटकन पायऱ्या चढून दुकानात शिरले आणि माझे केस विकत घेऊन मला पैसे द्याल का असं सरळ मी त्या दुकानदाराला विचारलं. जो, एवढं धाडस कसं झालं ग तुला, बेतनं विस्मयानं म्हटलं. दुकानदार बिचारा साधा ठेंगणाचा माणूस होता. चेहऱ्यावरून सुस्वभावी वाटत होता. पहिल्यांदा तर मी त्याला काय विचारलं हेच त्याला कळलं नाही. तो आपला टकमक माझ्याकडे बघतच राहिला. असं प्रत्यक्ष एखाद्या मुलीनं येऊन माझे केस खरेदी करता का म्हणून विचारणं त्याला भलतंच अनपेक्षित वाटलं. मग तो लागला माझ्याशी घासाघीस करायला. म्हणाला, हे केस पुरेसे जाडच नाहीत, त्याचा रंग फॅशनेबलच नाहीये, त्यांना फार किंमतच येणार नाही. मला खूप राग आला त्याचा. शिवाय इकडे उशीर होत होता आणि मी कशी हट्टी आहे तुम्हाला माहितीच आहे. पण फार वाद घालून सगळाच मामला फिसकटला असता. मग मी त्याला खरं खरं कारण सांगितलं आणि त्यानं माझे केस घ्यावेत म्हणून मी त्याला विनवणी केली. मग मात्र त्याचं अंतःकरण द्रवलं असावं. शिवाय त्याची बायकोही जवळच उभी होती. तिला पण जरा माझी दया आली. मग ती म्हणाली नवऱ्याला, घेऊन टाकावं या पोरीचे केस, वडिलांसाठी केवढा त्याग करतेय ही छोटी मुलगी. मला तिचं मन समजू शकतं. उद्या वेळ प्रसंग आली तर माझ्या जिमीसाठी मी देखील असंच करीन आनंदानं. हा जिमी कोण, एमीनं उत्सुकतेनं प्रश्न केला. तिला सगळ्या गोष्टींचा कसा स्वच्छ खुलासा हवा असे. जिमी म्हणजे त्या जोडप्याचा मुलगा म्हणे, जो म्हणाली. तो सध्या युद्धावर गेलाय. त्यामुळेच त्यांना माझं दुःख कळू शकलं आणि माझ्याबद्दल सहानुभूती वाटली. समान दुःखामुळे अगदी परकी माणसं सुद्धा कशी क्षणार्धात जवळ येतात नाही. मग त्या माणसानं माझे केस कापायला घेतले आणि मला अवघड वाटू नये म्हणून त्याची बायको माझ्याशी गप्पा मारत राहिली. केसांची पहिली बट कापली तेव्हा भयंकर नाही वाटलं तुला, मॅगनं अंग शहारवीत म्हटलं. नाही, जो मान हलवून म्हणाली. कारण दुकानदार आपली हत्यारं जुळवत होता तोवर मी एकदा माझ्या केसांकडे डोळे भरून पाहून घेतलं आणि मग मी मनानं त्यांना निरोप देऊन टाकला. एक मात्र खरं, जेव्हा माझे सगळे केस कापून टेबलावर ठेवलेले मी पाहिले ना, तेव्हा मला कसं तरीच झालं. क्षणभर जीव अगदी कासावीस झाला. माझे केस माझ्यापासून कायमचे वेगळे झाले होते. एखादा हात किंवा पाय तोडावा त्याप्रमाणे मी माझ्या केसांकडे टक लावून बघत राहिले. माझं मन माझ्या चेहऱ्यावर उमटलं असावं, कारण त्या दुकानदाराच्या बायकोनं कापलेली केसातली एक लांब सडक जाड बट उचलली आणि ती तिनं मला देऊन टाकली. आई, ही बट मी तुझ्याजवळ देते, ठेव तुझ्यापाशी, जुन्या वैभवाचा एक अवशेष म्हणून. कारण हे कापलेले केस इतके सोयीस्कर वाटतायत ना की मला नाही वाटत यापुढे मी कधी केस वाढवीन म्हणून. मिसेस मार्चनं ती लांब सडक मऊसूत गडद किरमिजी रंगाची बट हळूवार हातानं उचलली. क्षणभर तिच्याकडे निरखून पाहिलं आणि मग ती आपल्या डेस्कात ठेवून ती जोला म्हणाली, आभारी आहे मी बेटा तुझी. ती अधिक काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर असे काही विलक्षण भाव प्रकट झाले की मुलींनी चटकन विषय बदलला आणि त्या इतर गोष्टींसंबंधी बोलू लागल्या. ब्रुक आईबरोबर जाणार असल्यामुळे त्यांची काळजी दूर झाली होती. उद्या पहाटे उठून आईला कसा निरोप द्यायचा, पप्पांसाठी काय निरोप धाडायचा आणि पप्पा बरे होऊन ते घरी परत आल्यावर किती मजा करायची, अशा विषयांवर मग त्या बोलत राहिल्या. रात्र झाली तरी कोणालाही झोपायला म्हणून जावंसं वाटेना. शेवटी 10 वाजले. तेव्हा मिसेस मार्चनंच मुलींना म्हटलं, मुलींनो चला आता रोजच्या प्रमाणे प्रार्थना म्हणूया. बेथ पियानो जवळ जाऊन बसली आणि आपल्या वडिलांची आवडती प्रार्थना म्हणू लागली. सगळ्या जणींनी सुरुवात तर चांगली केली, पण लवकरच एकेकीचा गळा असा दाटून आला की प्रार्थना अर्धवटच सोडून हुंदके देत राहिली. बेथनं मात्र शेवटपर्यंत मोठ्या धीरानं, श्रद्धेनं आणि मनपूर्वकतेनं प्रार्थना म्हटली.
कारण संगीत हेच तिच्या हृदयाचं सर्वात मोठं सांत्वन होतं. एक प्रार्थना म्हणून झाल्यावर आपोआपच तो कार्यक्रम संपला, कारण साऱ्यांचीच मनं अशी जड झाली होती की दुसरी प्रार्थना सुरू करणं कुणालाच शक्य नव्हतं. प्रार्थना संपल्यावर मिसेस मार्च म्हणाल्या, पोरींनो, आता जा, उद्या लवकर उठायचंय, झोपून जा आणि रात्री उगीच गप्पा मारत जागू नका. तेव्हा आता जेवढ्या लवकर झोपाल तेवढं बरं. आणि तिनं एकेकीला जवळ घेतलं, कुरवाळलं, गालांवर ओठ ठेवले. नंतर सगळ्या बहिणी पावलं न वाजवता हलकेच आपल्या झोपण्याच्या खोलीत जाऊन आपापल्या बिछाण्यावर पडल्या. धाकट्या दोघींना दिवसभराच्या श्रमामुळे आणि मनस्तापामुळे लवकरच गाढ झोप लागली, पण मेघला काही केल्या झोप येईना. आपल्या छोट्या आयुष्यात कधीही केला नसेल इतक्या गंभीरपणे ती परिस्थितीचा विचार करत तळमळत अंथरुणावर पडली होती. जो आपल्या बिछाण्यावर अगदी निश्चल होती. तिला झोप लागली असावी असं मेघला वाटलं, पण तेवढ्यात एक दबलेला हुंदका तिच्या कानी आला. ती झटकन उठून जो जवळ गेली आणि जोच्या तोंडावरून ती हात फिरवते तो तिचे गाल मेघला ओले लागले. ती चमकून म्हणाली, जो, काय झालं? पप्पांसाठी वाईट वाटतंय का? नाही ग. मग काय झालं रडायला? माझे केस. जोला एकदम मोठा हुंदका फुटला आणि उशीत तोंड खुपसून ती आपला दुःखावेग आवरण्याचा प्रयत्न करू लागली. मेघनं चटकन खाली वाकून जोला प्रेमळपणे कुरवाळलं आणि तिचे डोळे आपल्या हातानं पुसले. मला दुःख नाही झालंय ग, पण जो हुंदका गिळत कसंबसं म्हणाली, तशीच वेळ आली तर पप्पांसाठी एवढा त्याग मी पुन्हा 10 वेळा करीन, पण माझ्यातला जो अहंकारी गर्विष्ठ भाग आहे ना, तो रडतोय त्या केसांसाठी. हे मूर्खपणाचं आहे, पण तरी रड आवरत नाहीये मला. जाऊ दे, पण आता मन हलकं झालंय माझं. आणि हे बघ, घरात उगाच कोणाला सांगू नकोस. मला वाटलं सगळेजण गाढ झोपले तेव्हा मी आपलं खाजगी रीतीनं माझ्या एकुलत्या एका सौंदर्याच्या हानीबद्दल शोक करत होते. जाऊ दे. पण तू अजून कशी काय जागी, मेघ? मला काही केल्या झोपच येत नाहीये, मेघ म्हणाली. काळजीनं जीव उडून गेलाय अगदी. मग असं कर, एखादी छान आवडती गोष्ट डोळ्यापुढे आण, तिचा विचार कर, म्हणजे झोप लागेल तुला चटकन. तेच करत होते मी, पण त्यामुळे झोप आणखीच उडाली माझी. कसला विचार करत होतीस? सुरेख चेहऱ्यांचा, विशेषतः डोळ्यांचा, मेघ म्हणाली आणि काळोखात ती स्वतःशीच हलकेच हसली. कुठल्या रंगाचे डोळे आवडतात तुला? जोनं विचारलं. पिंगट, तपकिरी, म्हणजे कधी कधी आवडतात. तसे निळे डोळेही छानच दिसतात. जो हसू लागली तेव्हा मेघनं रागावून तिला गप्प बसवलं आणि मग एकदम अतिशय प्रेमानं तिच्या गळ्यात हात टाकून ती तिला म्हणाली, तुझे केस थोडेसे वाढले ना की मी ते छान कुरळे करून देईन तुला. चल झोप आता, रडू नकोस. आणि घड्याळात 12चे ठोके पडले. रात्र गडद झाली. सारं घर शांत निस्तब्ध झालं. मिसेस मार्च हलकेच पावले न वाजवता मुलींच्या खोलीत आली. प्रत्येक बिछाण्याजवळ ती क्षणभर थांबे. कुठे कुणाच्या अंगावर पांघरूण नीट कर, कुठे कुणाच्या गालावर विखुरलेल्या बटासारख्या कर, कुठे एखाद्या अंथरुणाचा दुमडलेला कोपरासारखा कर, असं तिचं चाललं होतं. गाढ झोपी गेलेल्या एकेका मुलीकडे अत्यंत स्निग्धपणे टक लावून त्या बघत राहिल्या. किंवा हलकेच खाली वाकून एखाद्या कोवळ्या गालाला त्यांनी ओठानं स्पर्श केला. केवळ आईच्याच अंतःकरणाला कळतील असा असंख्य मृदुभाव तिच्या ठाई दाटून येत होते. बराच वेळ त्या खोलीत अशा रीतीनं हिंडून मग त्या खिडकीशी येऊन उभ्या राहिल्या आणि खिडकीचा पडदा उचलून त्यांनी बाहेर नजर टाकली. रात्र खूप चढली होती. सगळीकडे गडद काळोख भरून राहिला होता. पण त्याच क्षणी ढगाळून चंद्र बाहेर आला आणि त्याच्या झळझळीत किरणांनी मिसेस मार्चला अलगद स्पर्श केला. तो चंद्र नव्हता, तर जणू एखाद्या मायाळू जिवलग स्नेहाचा चेहरा होता तो. आणि मिसेस मार्चकडे बघून तो स्नेही जणू प्रेमानं हसून पुटपुटत होता. एवढं घाबरून जायला कशाला हवं?
ढगामागे नेहमी प्रकाश दडलेला असतोच. ढगांमुळे कित्येकदा तो आपल्याला दिसत नाही एवढंच काय ते.